आणि आता आपलं पुण्यामध्ये पाहणार आहोत पुण्यातल्या महत्त्वाच्या बातम्या। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 860 कोटी 59 लाखांचा मालमत्ता कर वसूल केलाय। थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तत्काळ कर भरणा करावा असं आवाहन प्रशासनाने केलंय। कर भरण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत दिलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरावर पाणी टंचाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 43.67% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे। तीव्र उन्हामुळे तसंच पाण्याची मागणी वाढल्यामुळे पाण्याचा साठा वेगानं कमी होतोय। मुळशी तालुक्यामध्ये खारावडे इथे अज्ञात व्यक्तीनं आंब्याच्या झाडांना आग लावली। आगीमध्ये झाडं पूर्णपणे जळून गेले। 2 एकरमध्ये ही आग पसरली होती। यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। आणि आता पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीनं। येवला तालुक्यामधील पाटोदामध्ये गेल्या 7 दिवसांपासून रामराव महाराज ढोक यांची श्रीराम कथा पठण सुरू होती। पाटोदाच्या हरिनाम सप्ताहाला यंदा 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ, शिक्षक आमदार किशोर गराडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। पालखेड तलावाच्या आवर्तनामधून येवला शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव भरायला सुरुवात झाली आहे। यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। गंगासागर तलावामध्ये झालेल्या पाण्याचं जलपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं। आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेवर दिसू लागलाय। यातील एक म्हणजे खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला। गेल्या 15 दिवसात सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली आहे। कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत। आयात वाढलेला खर्च सुद्धा यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते। तसंच छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज सुमारे 100 टन खाद्यतेलाची गरज भासते। मात्र सध्या युद्धामुळे आयात मंदावल्यामुळे केवळ 70 टनच पुरवठा होत आहे। सततच्या पेट्रोल पंपावरच्या रांगा पाहून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आक्रमक झालेत। पेट्रोल पंपावर गर्दी दिसता कामा नये, अन्यथा मला माझे अधिकार वापरावे लागतील अशी कडक शब्दांमध्ये त्यांनी सूचना दिलेली आहे। पेट्रोल असोसिएशनला त्यांनी दम भरलाय। दरम्यान ॲडव्हान्स पैसे भरून सुद्धा कंपन्यांकडून टँकरचा पुरवठा वेळेवर केला जात नाही अशी पेट्रोल पंप चालकांची तक्रार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट तसंच पावसाचा इशारा दिला गेलाय। 31 मार्चला शहरासह जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी पहिल्या 34 किलोमीटर टप्प्यामधील कामाची निविदा प्रकाशित केलेली आहे आणि यामध्ये रेल्वे प्रवासी गाड्यांसह मालगाड्या थांबवण्याची सुविधा विकसित करण्यात आली आहे। त्यामुळे आता गाड्या तासनतास थांबवाव्या लागणार नाहीत।